नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे अजिंठ्याची सहल. आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. अजिंठ्याची सहल हा पाठ बघून जर आपल्या बालपणातील काही क्षण आठवले असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. मुलांनो, चला उतरा, आला अजिंठा. आता आणखी जरा चढून गेलो की अजिंठ्याची लेणी पाहायला मिळतील. पाहिलीत ही गर्दी? काही परदेशी मंडळी लेणी पाहायला आले आहेत. लांब लांबचे लोक इथे येतात. चला आता आपण लेण्यांकडे जाऊ. आता समोरच्या डोंगरीकडे पहा, कशी अर्धचंद्रासारखी दिसते नाही? या डोंगरदरीच्या पोटात 30 गुफा आहेत. हीच अजिंठ्याची लेणी. ती पहा, काही लेण्यांची तोंड दिसायला लागली. थांबा, आधी थोडीशी माहिती घ्या, म्हणजे आपण काय पाहतो ते नेमकं तुम्हाला कळेल. आत शिरलात की काही गुफात तुम्हाला प्रशस्त लांब रुंद दालनं दिसतील. 4-5 मीटर त्यांची उंची, वर सपाट छत, दोन्ही बाजूंना भव्य स्तंभ कोरलेले आणि नक्षीदार प्रवेशद्वारावर अर्धवर्तुळाकृती गवाक्षे म्हणजे हवा व उजेड आत येण्यासाठी ठेवलेल्या खिडक्या. चला माझ्या मागून ओळीने या. आत शिरताच गारगार वाटलं ना? उन्हातानातून प्रवास केल्याचा शिणवटा निघून गेला की नाही? लेण्यातली हवा अशीच नेहमी गारेगार असते. आता समोर लक्ष द्या, केवढा प्रशस्त चौतरा आहे हा. आणि त्यावर कोण बसला आहे सांगा बरं? तथागत गौतम बुद्ध. पहा, पद्मासनातली बैठक, डोळे अर्धवट मिटलेल्या कमळासारखे आणि नजर नाकाच्या शेंड्यावर खिळलेली. मुखावर करुणेचा भाव, कानांच्या पाळ्या लोंबत्या, जवळजवळ खांद्याला भिडलेल्या, मस्तकावर कुरळ्या केसांच्या जटा. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला कुठेही गौतम बुद्धांची मूर्ती ओळखता येईल. इथल्या सगळ्या लेण्यांना नावं नाहीत, पण 19व्या लेण्याला नाव आहे. त्याला म्हणतात गंधकुटी. हे लेणे तुम्ही सावकाशीने पहा. बराच वेळ लागेल, कारण ते आत, बाहेर व सगळीकडे कोरीव कामानं नटलं आहे. त्याच्या समोर द्वारमंडप आहे, खांब सगळे वाटोळे. ती पहा बुद्धांची दुसरी मूर्ती. खाली नव्हे, वर 2 खांबाच्या कमानीत बुद्धाने एक पायघोळ अंगरखा घातला आहे. त्याच्या चुण्या कशा अगदी स्पष्ट दिसतात. मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर. या गंधकुटी लेण्यात आणि 16 व 17 या क्रमांकाच्या लेण्यात चित्रांची भरमार आहे. जिकडे पहा तिकडे चित्र. साधे एकरंगी नव्हे तर बहुरंगी. रंग तरी कसे, तर सौम्य आणि टिकाऊ. यातली बहुतेक चित्र बुद्ध आणि त्यांचा धर्म याविषयींची आहेत. बुद्धांच्या अनेक कथा आहेत. त्यांना जातकथा असं म्हणतात. त्यापैकी कित्येक कथा ह्या लेण्यात चित्रित केल्या आहेत. ही लेणी किती जुनी, किती प्राचीन आहेत सांगू? सुमारे 2000 वर्षांची. आपण ही सगळी लेणी 3-4 तासात पाहून मोकळे होतो, पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली ठाऊक आहे? सुमारे 800. ऐकून छाती दडपली ना? अशी अनेक आश्चर्य आपल्या भारतात आहेत. तुम्ही मोठेपणी ती पहा आणि आपल्या या वारशाचे जतन करा. तर मित्रांनो, अजिंठ्याची सहल हा पाठ बघून जर आपल्या बालपणातील काही क्षण आठवले असेल तर कृपया लाईक नक्की करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.